नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तास मध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. एक मोठी बातमी. गवली आणि परिसराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा, करोडोंचे नुकसान, जनजीवन विस्कळीत, वाहतूक व्यवस्था खोळंबली, वीज पुरवठा खंडित. तर माजी आमदार ॲडव्होकेट निलय नाईक आणि समाजसेविका मोहिनी नाईकांच्या अधिकाऱ्यांसह बाधित नागरिकांना भेटी. सविस्तर वृत्त. दिनांक 10 जून 2025 संध्याकाळी अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि गवली आणि परिसरात होत्याचे नव्हते झाले. गवली आणि परिसरात चक्रीवादळाचा जोर एवढा जबरदस्त होता की 100 वर्षातही अशी हवा आणि असे वादळ आम्ही बघितले नसल्याचे वयोवृद्ध सांगतात. त्यामध्ये गवली येथील जवळपास 150 घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घरावरची टीनपत्रे उडून घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू भिजल्या आहेत. गहू, ज्वारी, तांदूळ, डाळ यासह अंथरूण पांघरूण सुद्धा या लोकांजवळ आज रोजी उपलब्ध नाही. पेरणीचे दिवस असल्याने घरातच बियाणे आणि रासायनिक खते सुद्धा होती आणि ती सुद्धा अक्षरशः भिजल्या गेली आहेत. 150 बाधितांपैकी नवीन काळूराम कोल्हे, चेंडा नारायण कोल्हे, कविता रामदास ढगे, इंदल बलदेव राठोड, गुलाब पांडू राठोड, विष्णू बाळाजी ढगे, मुकिंदा विष्णू ढगे, शशिकला जयसिंग जाधव, सुभाष बळीराम पवार, नितीन मनोहर कोल्हे, निखिल कनीराम राठोड, प्रशांत प्रकाश राठोड, माया महादेव राठोड आणि विकास रामधन नाईक यांचे 100% नुकसान झाल्याची नोंद प्रथम निरीक्षण अधिकाऱ्यांनी केली आहे. दिनांक 10 जून 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता चक्रीवादळ सुरू झाले. तब्बल 45 मिनिटे हे चक्रीवादळ सुरू होते. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी आमदार ॲडव्होकेट निलय नाईक यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, त्यामध्ये उपसरपंच विलास आडे, पोलीस पाटील शरद राठोड यांच्यासह 6 वाजेपासून संपूर्ण गावात घर न घर नुकसानाची पाहणी केली व नुकसानग्रस्तांना धीर दिला. त्याचप्रमाणे महसूल, विद्युत आणि पंचायत प्रशासनाला सूचित करून परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. त्याचप्रमाणे यवतमाळचे जिल्हाधिकारी मीना यांना भ्रमणध्वनीद्वारे सदर घटना कळविली. त्यानंतर माहिती समजताच नामदार इंद्रनील नाईकांच्या सौभाग्यवती समाजसेविका मोहिनी नाईक या 8:30 वाजता गवलीमध्ये पोहोचल्या. त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम, विद्युत आणि महसूलचे अधिकारी कर्मचारी होते. रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने रस्ता बंद होता. त्यामुळे मोहिनी नाईक ह्या अक्षरशः ॲक्टिवा गाडीने गवलीत पोहोचल्या. परत एकदा ॲडव्होकेट निलय नाईक आणि मोहिनी इंद्रनील नाईक यांनी नुकसानग्रस्त भागाची रात्रीच पाहणी केली आणि प्रशासनाला तात्काळ कार्यवाहीचे सांगितले. गवली येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची भिंत पडली, वन विभागाच्या कार्यालयाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर बाबासाहेब नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळेचे संपूर्ण छत उडून अतोनात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचेही या चक्रीवादळाने अतोनात नुकसान केले आहे. फळबागमध्ये रवींद्र जानूसिंग राठोड यांचे मोसंबी बाग उन्मळून पडले असून आंब्याच्या झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतातील गोट्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विकास नाईक यांची संत्राबाग आणि पपई 100% नुकसानग्रस्त झाली आहे. विलास सदबा ढगे, ज्ञानेश्वर सदबा ढगे या शेतकऱ्यांची संत्रा आणि मोसंबी बाग नुकसानग्रस्त झाली आहे. भाजीपाला पिकांमध्ये निरंजन मदनसिंग आडे
आणि विपुल जनार्दन राठोड यांच्या भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। तर नामदार इंद्रनील मनोहरराव नाईक यांची मोसंबी बाग उन्मळून पडली आहे। रात्रीच उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल आणि नायब तहसीलदार खाडे यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट दिली। तर दिनांक 11 जूनला तहसीलदार जोरवर व महसूलचे अधिकारी कर्मचारी त्याचप्रमाणे पंचायतच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी अहवाल कार्यवाही सुरू केली आहे। मंडळ अधिकारी गजबारे, तलाठी केंद्रे, गरीबे, ग्रामपंचायत अधिकारी शंकर खंडारे हे अहवाल तयार करीत आहेत। तर पशुवैद्यकीय अधिकारी आणि विद्युत विभागाचे अभियंता चव्हाण गहुलीमध्ये ठाण मांडून आहेत। विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे। तर आज दिवसभरात रस्त्यावर पडलेली मोठी झाडे बाजूला करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे काम सुरूच आहे। तर बाजूलाच असलेल्या चिंचघाट येथे उदयसिंग रेवा जाधव, इंदल उदयसिंग जाधव या 2 घरांवरील 3 पत्रे उडाल्याने घरातील धान्य व बी बियाणे भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे। तर त्यांच्याच लहान मुलाला घरावरील गोटा पडल्याने हात मोडल्याचेही सांगितले। चोंडीमध्ये उच्च प्राथमिक शाळेचे छप्पर उडून मोठे नुकसान झाले आहे। संपूर्ण चोंडीमध्ये प्राथमिक चौकशी सुरू असून दिवसाखेर जवळपास 450 घरे बाधित झाल्याचा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले। चोंडी येथील भास्कर गोविंदराव पडगणे यांची म्हैस जखमी झाली, तर संतोष लक्ष्मण मोगे यांची शेळी या चक्रीवादळात दगावली आहे। त्याचप्रमाणे उडत्या 3 पत्राने पूजा वासुदेव माळकर या मुलीचा हात कापला गेला आहे। सुदैवाने ती बचावली। माजी आमदार ॲडव्होकेट निलय नाईक, समाजसेविका मोहिनी नाईक, त्याचप्रमाणे अनिरुद्ध पाटील चोंडीकर यांनी चोंडी येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। रात्रीपासून वृत्तप्रसारणापर्यंत संपूर्ण विभागाचे मदत कार्य व अत्यावश्यक सेवा सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत। न भूतो न भविष्यती असे चक्रीवादळ गवली आणि परिसरात आले आणि या चक्रीवादळाने अक्षरशः होत्याचे नव्हते केले। जनजीवन विस्कळीत झाले असून सर्व सुविधांपासून गहुलीवासीय सध्या ठप्प आहेत। प्रशासनाची पूर्णतः तयारी सुरू असून आज दिवसभरात रस्ता मोकळा करण्याचे काम संपले असून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे।